1939 ते 1946च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय घटना. हा काळ होता स्वातंत्र्याच्या संघर्षाचा आणि त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा. कळकळीत उन्हाची ती दुपार. ॲडव्होकेट गडकरी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघाले होते. भर उन्हामुळे बाबासाहेबांना तहान लागली. पनवेलचा नाका पुढे येणार होता. गडकरी बाबासाहेबांना सांगत होते, पनवेलच्या नाक्यावर चवदार भजी मिळतात. अशा त्यांच्या गप्पा सुरू होत्या. भजी म्हटले म्हणजे बाबासाहेबांचा वीक पॉईंटच. त्यांना भजी खूप आवडायची. पनवेलच्या नाक्यावर सर्व हॉटेल मालकांना लागणारी लाकडे फोडून देणारा हा सोनबा. सोनबा निरक्षर पण मेहनती. त्याचे स्वप्न होते, एकदा तरी बाबासाहेबांचे दर्शन होईल व त्यांचे भाषण ऐकता येईल. माझ्या हाती तर कुऱ्हाड आहे, पण माझ्या लेकरांच्या हाती लेखणी येईल, अशी त्याची इच्छा होती. 12 वर्षापूर्वी घडलेला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह सोनबाच्या लक्षात होता. बाबासाहेबांची मोटारगाडी धुरडा उडवत पनवेलच्या नाक्यावर पोहोचते आणि गडकरी गाडीतून उतरून समोरच्या हॉटेलमधून पाण्याचा एक ग्लास बाबासाहेबांच्या हाती देतात. पुढे गडकरी भजी व चहाची ऑर्डर देतात. ते हॉटेलवाल्याला सांगतात, माझ्या संगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. मी त्यांना या भज्यांची तारीफ ऐकवली आहे. लगेच तुम्ही भज्यांची प्लेट समोरच्या गाडीत पाठवा. हॉटेलवाला लगेच मोठ्या आवाजात बोलतो, भजी काय, गटारातले पाणीसुद्धा मिळणार नाही. माझे हॉटेल बाटवता का? चला चालते व्हा इथून. हे शब्द बाबासाहेबांच्या कानावर पडतात. गडकरी हॉटेल मालकांची कॉलर पकडतात. वातावरण गंभीर होते. तिथं बाबासाहेबांच्या हातातील ग्लास खाली पडतो. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागतात. उगाच या स्पृश्य मालकाच्या हॉटेलात आणले याची जाणीव गडकरींना होते. नाक्यावर उभा असलेला सोनबा मोटर गाडीजवळ जातो. अपमानित झालेले बाबासाहेब त्याला बघवत नाही. बाबासाहेबांना तो विनंती करतो, बाबासाहेब, मी माझ्या घरातल्या मटक्यातलं पाणी आणतो, थांबा वाईच. सोनबा घरी पळत पळत जाऊन वापस येतो, पण तेवढ्या अवधीत बाबासाहेबांची गाडी तेथून निघून जाते. त्या दिवसापासून दररोज सकाळी सोनबा ताजे पाणी घेऊन पनवेलच्या नाक्यावर उन्हातानातही कामधंदा भूक तहान विसरून बाबासाहेबांची वाट पाहत असे. या हॉटेलवाल्याने पाण्यासाठी माझ्या बाबांचा अपमान केला आणि माझे बाबासाहेब अपमानाने शर्मिंदे होऊन पाण्याविना इथून निघून गेले, याचेच दुःख त्याला होते. बाबासाहेब परत या रस्त्याने येतील व मी आणलेले पाणी पितील, मग माझ्या बाबांचा कोणीही अपमान करू शकणार नाही. 1939 सालापासून ते 1946 सालापर्यंत सोनबा पाणी घेऊन ऊन वारा थंडी पाऊस याची तमा न करता पनवेलच्या नाक्यावर थांबत होता. माणसे त्याला वेडा म्हणत, मुले त्याच्या अंगावर दगड मारीत असत. सोनबाच्या मनात असलेले दुःख कोणीच समजू शकत नव्हते. त्या 7 वर्षात कोणाचेही या घटनेकडे लक्ष गेले नाही. सोनबाच्या कामगिरीबद्दल कार्यकर्त्यांनी बाबांना कधीच सांगितले नाही. बाबांची वाट पाहता पाहता 1946 साली सोनबाचा पनवेलच्या नाक्यावर मृत्यू झाला. काही कामाच्या निमित्ताने बाबासाहेब पुण्याला चालले होते. तेव्हा पनवेलचे कार्यकर्ते भातनकरांनी ही गोष्ट बाबांना सांगितली. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिथे झाडाखाली पडलेल्या फुटक्या घड्याची खापरे गोळा करून त्यावर ताज्या फुलांची पुष्पचक्र ठेवून सोनबाला बाबासाहेबांनी श्रद्धांजली वाहिली. या घटनेतून कळून येते की त्या काळच्या अशिक्षित लोकांना पण बाबासाहेबांच्या उपकारांची जाण होती. पण आजच्या शिक्षितांना तर बाबासाहेबांची लाज वाटायला लागली आहे. अशा बेईमानांना मी एकच म्हणू इच्छितो, जर का भीम माझा लढला नसता तर तू त्याच नरकात सडला असता. खूप काही केले रे बाबांनी आपल्यासाठी, जाण ठेवा त्यांच्या उपकारांची.